अफवांमुळे कोल्हापूरकरांकडून इंधन साठवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून पेट्रोल डिझेल खरेदी संदर्भात प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले। त्यामुळे 31 तारखेपर्यंत दुचाकी वाहनांमध्ये 200 रुपयांचं तर चारचाकी वाहनांमध्ये 2000 रुपयांपर्यंतच पेट्रोल डिझेल दिले जाणार आहे। आणखी तपशील या संदर्भात आपण घेणार आहोत। प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अमर, नागरिकांनी म्हणजे कोल्हापूरकरांनी याबाबत काय नेमक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हे निर्बंध घातल्यानंतर? रेड्डी, तू बोलल्याप्रमाणे दिवसाला म्हणजे एका चालकाला गाडीमध्ये 200 रुपयाचं आणि मोठ्या गाडीमध्ये 2000 रुपयाचं देण्यात येत आहे, इंधन देण्यात येत आहे। कारण गेल्या काही दिवसापासून अफवा पसरल्या होत्या, त्यामुळं सगळ्या पेट्रोल पंप चालकांच्यावर म्हणजे पेट्रोल पंपावर सगळ्या नागरिकांनी एका वेळी गर्दी केली होती, त्यामुळे स्टॉक एकदम हल्ला होता। कारण ज्याच्याकडे नको आहे त्यानं पण 200च्या ऐवजी 500 भरलं, 1000चं भरलं। कारण ज्याला आवश्यकता नाही त्यानेही जास्त भरल्यामुळे इंधन पुरवठा सगळ्यांना व्हावा या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं 200 रुपये 2000 रुपयाची आड घालून कालपासून हा निर्णय अंमलबजावण्यात आहे। तो 31 मार्च पर्यंत असणार आहे, कारण सर्वांना इंधन व्यवस्थित मिळावं। कारण अफवांचा भडीमार झाल्यामुळे प्रत्येक पंपावर गर्दी झाली होती आणि त्या पंपावर प्रत्येकानं साठा करण्यासाठी प्रयत्न केला होता। कोणी कॅन आणि कोणी बॉटल घेऊन येत होतं, त्यामुळे बाटलीमध्ये आणि कॅनमध्ये पण पेट्रोल जी रिद्धी। निश्चित। अमर, तुम्हाला आणि इतरही सगळ्या आपल्या प्रतिनिधींना धन्यवाद। या सगळ्या बातम्यांचे तपशील तुम्ही आम्हाला दिलेत यासाठी।